तर नमस्कार मंडळी, सुस्वागतम. आज आपलं ब्लॉग स्टार्ट होता थेट संध्याकाळी. तर मित्रांनो, सकाळपासून जरा कामातच होते आणि आता निघाले मी कुडाळ स्टेशनला थोडी विचारपूस करू. आणि मित्रांनो, थोड्याच वेळात मी येऊन पोहोचले कुडाळ स्टेशनला. स्टेशनच्या आतमध्ये गेले तर नेहमीप्रमाणेच प्लॅटफॉर्मला गर्दी होती, पण माझं काम होतं तिकीट काउंटरकडे, म्हणून मी त्याच्याकडे वळलोय. तर मित्रांनो, विषय असं झालो की माका जॉबसाठी जाऊचा मुंबईक आणि माका बरोबर माझी गाडी घेऊन जाऊची आहे, म्हणून त्याच्यासाठी लागणाऱ्या डॉक्युमेंटची विचारपूस करून घेतली आणि जाताना हे फॉर्म पण घेतलाय. हे फॉर्म किती हे तुमका पुढच्या व्हिडिओमध्ये नक्कीच कळा. कुडाळातलं सगळं काम झालं आणि मी निघाले मानगाव नांदेलीत जाऊ, कारण का ते मठातली जत्रा होती. पण म्हटलं बऱ्याच दिवसाने जरा शॉपला भेट देऊन पुढे जाऊया म्हणून दिले शॉपमध्ये जाताना इतकं आपलं मित्र तुषार आपल्या बऱ्याच दिवसांनी शॉपच्या बाहेरच भेटलो. तसंच तुषार सोबत बोलले आणि गेले शॉपमध्ये गेले तर जॉर्ज एकदम आपल्या कामात मग्नच होतो आणि बऱ्याच दिवसांनी जॉर्ज, गणेश सर आणि आमचे मॅडम एकत्र भेटलो, म्हणून आमची मस्तपैकी गजाली रंगले. आणि आमचं शुभंकर जरा कामानिमित्त बाहेर होतो, म्हणून शौर्यक आणि मॅडमांका मी आणून सोडले घराकडे. आणि लगेच आमच्या मॅडमांनी म्हणजेच आमच्या वहिनीने चहा आणि नाश्ता माझ्या पुढ्यात आणून ठेवल्यानी आणि चहा नाश्ता करताना तारक मेहता होयास म्हणून शौर्याने लगेच तारक मेहता लावल्या. चहा नाश्ता केल्याने शौर्यक बाय बाय करून कॅमेऱ्यात बघून वाईट शायनिंग मारून मी निघाले नांदेलीत जाऊ. आणि मित्रांनो, थोड्याच वेळात मिळून बसले मानगाव नांदेलीतील नवनाथ मठ येते. आणि जत्रेनिमित्त मठ एकदम मस्त सजवलेल्यानी आणि मस्तपैकी दुकानं पण भरमसाठ इल्लेली. आणि हे नाटक होतं आमच्या मावशांचा, म्हणून मी गेले बिरडात. तर आबा का सगळ्यांका चरित्र समजाय होतो. नवीन नाटकाचा शुभारंभ होतो आज म्हणान. आणि थोड्या वेळाने मी इले आमचं पाहुणं आणि माझा मित्र प्रणवकडे चाय वगैरे पिऊ, कारण का त्याने आमच्या घराकडे चाय वगैरे पिऊ बोलवलेल्या. आणि थंय पण आमचे 4 गजाली रंगले. चाय पिऊन परत नाटकाच्या जागेवरती इले आणि मग पिऊचं होतं व्हेज सूप, म्हणून मी संदेशला घेऊन येले सूप पिऊ. आणि संदेशला काय सूप नको होता, पण त्याने माझ्या विनंतीक मान देऊन सूपवरच्या शेवाचा एक तुकडो खाल्ल्या आणि अख्ख्या सूप पिल्यानशी रिएक्शन देऊक लागलो. आणि बरोबर रात्री 1:30 वाजताच्या आसपास सगळे कलाकार रंगात बसले आणि आमच्या मावशाने संकासरू करून सगळ्यांका हसवूनच टाकल्यानी. काय श्राद्ध घालू गेलो तुम्ही अस्माकम नको आता मम पिंडम काय पिंडदान करतो. आणि नाटकात झालेल्या पहिल्याच लढाईची झलक व्हायस तुम्ही पण बघा. आणि नाटक तर चालू होता, त्याचबरोबर थंडी पण मरणाची पडलेली, म्हणून मी आणि प्रणव विलोवाय धग घेऊ. आणि नाटकाच्या अगदी शेवटपर्यंत बऱ्यापैकी नाट्यरसिक नाटक भोग होता. आणि अशा प्रकारे मित्रांनो, दिवस उजाडात नाट्यप्रयोग संपलो आणि सगळे नाट्यरसिक आपल्या घरात जाऊन निघाले. आणि नंतर मस्तपैकी गाडग्या फोडून जत्रेची सांगता केल्यानी. आणि नंतर गाडग्याच्या भुतूतला लोणी माका आणि संदेशा खावचा होता, म्हणून संदेशना काही गाडग्याच खाली काढून घेतल्या आणि आपणही वाच केल्याने माका पण वायच दिल्या. तर मित्रांनो, असं होतं आजचा आपला दिवस. आता आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये. देवा काळजी.